भक्तांनो, आजचा संदेश तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतो. त्यामुळे आधी या दिव्य प्रवासात सामील व्हा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी दाबा आणि या व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. स्वामी भक्तांनो, सुखात पण आपल्याला स्वामींनी साथ दिली, दुःखात पण साथ दिली. रस्ता चुकलो तर वाट दाखवली, एकटा पडलो तर साथ दिली, संकटात सापडलो तर धावून आले, मन गहिवरून आले तर आलिंगन दिलं, अपयश अपमान पचवून पुन्हा जगण्याची नवीन उमेद दिली. असे आहे माझे आणि माझ्या स्वामींचे नाते. म्हणून स्वामी आपल्या कायम पाठीशी असतात आणि फक्त स्वामींवर आपण विश्वास तेवढा मनापासून ठेवला पाहिजे. स्वामी भक्तांनो, दुःख हे टाळता येण्याजोगे अजिबात नाही, पण त्यामध्ये किती रमून राहायचे हे आपल्या हातात आहे. त्यामुळे हा पर्याय निवडायचा की नाही हे तुम्ही नक्कीच ठरवायचे आहे आणि तुम्हाला हे ठरवायलाच लागेल आणि त्यासाठी तुम्हाला थोडे कष्ट हे नक्कीच घ्यावे लागतील. म्हणून मित्रांनो, तुम्ही थोडे कष्ट घ्या आणि तुम्ही समजून घ्या आणि स्वामी आपल्याला किती प्रेम करतात आणि आपल्यावर किती दया दाखवतात हे तुम्हाला नक्कीच समजेल. आणि म्हणून स्वामींचं प्रेम हे तुमच्यासाठी भरपूर मोठं आहे आणि हे तुम्ही समजून घेतलंच पाहिजे. सुकलेल्या सगळ्या पानात कधी कधी एक पान हे हिरवं दिसतं. जसं हजारोंच्या घोळक्यात एक कुणीतरी आपलं मात्र असतं. म्हणून कोणत्याही गोष्टीचा अहंकार नसावा. अहंकाराने स्वतःचा पराभव होतो, तर स्वाभिमानामुळे आपण यशाचे साक्षीदार होत असतो. म्हणून जीवनात कधीही दोन गोष्टी या कधी वाया जाऊ देऊ नका. एक अन्नाचा कण आणि दुसरा म्हणजे आनंदाचा क्षण. म्हणून पक्षी गातात गाणी, मेघ भरसतात पाणी, दुःख असले कितीही तरी मधुर असावी आपली वाणी. आणि ती वाणी तुम्ही चांगलीच ठेवायची आणि चांगलीच वाणी पुढे तुम्हाला चांगलंच फळ देऊन जाणार आहे. जी व्यक्ती कर्म आणि सत्यावर जास्त भर देते त्या व्यक्तीस नेहमी अपेक्षेपेक्षा मोठं फळ हे प्राप्त होत असतं. आणि जी व्यक्ती भरपूर काही कष्ट करत असते त्या दिवशी आणि एक दिवशी तिला त्याचं फळ नक्कीच चांगल्या प्रकारे भेटत असतं. म्हणून एकदा हारल्याने कोणी फकीर होत नाही आणि एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर कधीच होत नाही. म्हणून आयुष्य हे हसत खेळत जगायचं असतं. चिंता, भीती, शोक, क्रोध, निराशा, मत्सर, लालसा आणि वासना यामध्ये अडकून पडणे मूर्खपणाचे नक्कीच लक्षण आहे. आणि तुम्ही दानशूर असलात तरी जर चुकीच्या मार्गाने धन कमावलेत तर तुम्हाला त्याचे फळ हे भोगावेच लागेल. आणि लोकांचा विचार करू नका. त्यांना डोक्यावरचा एक पांढरा केस 100 काळ्या केसांच्या आधी नक्कीच दिसत असतो, हे मात्र निश्चित खरे आहे. आणि ज्या मार्गावर आजपर्यंत काही मिळाले नाही त्या मार्गाचा त्याग मात्र तुम्ही नक्कीच केला पाहिजे. आणि शब्दांमध्ये नष्ट करण्याची तसेच निर्माण करण्याचीही ताकद असते. म्हणून तुम्ही शब्द कसे वापरता हे तुमच्यावर अवलंबून आहे आणि त्याच प्रकारे तुम्हाला समोरचं जग हे दिसत असेल. म्हणून मित्रांनो, कुणालाही न दुखवता जगणे याच्या इतके सुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवण्याची गरजच नाही. आणि कुणालाही न दुखवता जगणे म्हणजे आपण सर्वश्रेष्ठ माणूस आहोत आणि आपण सुंदर कर्म करत आहोत हा त्याचा अर्थ होतो. म्हणून शंकेला इलाज नाही, स्वभावाला आपले औषध नाही, चारित्र्याला प्रमाणपत्र नाही आणि शब्दांपेक्षा काही तिखट नाही आणि मौनासारखं उत्तम मात्र साधन देखील नाही. म्हणून सक्क नाही पण पक्क नातं म्हणजे मैत्री असतं. सक्त नाही पण व्यक्त होणं म्हणजे मैत्री असतं. आणि रक्ताचं नाही पण हक्काचं नातं म्हणजे मात्र मैत्री असतं. आणि तुम्ही मैत्री ही चांगल्या लोकांसोबत आणि नक्कीच केली पाहिजे, कारण त्यामुळे तुमचं मन हे नक्कीच चांगल्या ठिकाणी सुद्धा लागून राहत असतं. म्हणून पेढा कसाही किंवा कुठल्याही बाजूने खाल्ला तरी तो गोडच लागतो. त्याचप्रमाणे नामस्मरण कसेही किंवा कुठेही केले ना तरी ते भगवंतापर्यंत पोहोचतच असते आणि भगवंत त्याला स्वीकार देखील नक्कीच करत असतात. म्हणून तुम्ही हे नक्की समजून घेतलं पाहिजे. यशाची दारं त्यांच्यासाठीच उघडली जातात जे त्या दारापर्यंत पोहोचतात आणि तुम्ही ते पोहोचण्यासाठी नक्कीच प्रयत्न सुद्धा करायला पाहिजे. आणि तुम्ही प्रयत्नच केला नाही तर देवही तुमच्यासाठी प्रयत्न मात्र करणार नाही. म्हणून आपल्याला देवाने 2 हात दिलेत आणि 2 पाय दिलेत हे कष्ट करण्यासाठी. आणि नक्कीच त्या कष्टात आपल्याला देव मदत सुद्धा करू शकतो, पण त्याची तयारी तुमची असली पाहिजे. दुष्काळ अन्नाचा असेल तर माणूस मरत असतो, पण संस्काराचा असेल तर माणुसकी मरत असते. म्हणून चालण्यासाठी आपले चरण आणि प्रगती करण्यासाठी आपले आचरण हे खूप महत्वाचे मात्र आहे. आणि कुणालाही बदलण्याचा खटाटोप माणसाने करू नये. असह्य झालं तरी अलिप्त व्हावं, उपदेशक होऊ नये हे मात्र निश्चित आहे. म्हणून थोडा वेडेपणाही असावा जगण्यात, कारण जास्त समजूतदारपणा त्रास देतो आयुष्यात आणि खूप काही त्रास तो आपल्याला देतही असतो. म्हणून उगवत्या सूर्यासारखी संधी रोज येत नसते, म्हणून तिचा शोध घेणे गरजेचे मात्र असते. म्हणून जे समोर असते ते दिसत नसते आणि जे समोर नसते त्याचा विचार मन मात्र करीत असते.
म्हणून धर्मासाठी लढणे व्यर्थ आहे. जगभर एकच धर्म आहे, दोन असतील तर ती फसवणूक आहे. ज्यामध्ये सत्य नाही तो मात्र धर्म नाही. आणि धर्मामध्ये सत्यता नक्कीच असायला हवी आणि आपणही जीवनात नक्की सत्यही बोलायला हवं. म्हणून लक्षात ठेवा, कोणाला तरी दिलेला त्रास आपल्याला कुठेतरी दुप्पट पटीने हा भोगावा लागत असतो. आणि दुसऱ्यांच्या चुका शोधून इतरांना सांगण्यापेक्षा आपण कसे चांगले वागू शकतो यावर लक्ष केंद्रित केले नक्कीच पाहिजे. आणि तहानलेल्या पाणी, भुकलेल्या अन्न आणि मनाने हरलेल्याला धीर देणे याशिवाय दुसरा कोणताच धर्म या जगात सुद्धा नाही. आणि कोणाच्या पाठिंब्याची अपेक्षा करण्यापेक्षा माझ्यासोबत भगवंत आहे असे समजून फक्त तुम्ही चालत राहा आणि मनापासून प्रयत्न करत राहा. म्हणून ज्या पावलांना पूर्वीपासून ऊन, पाऊस, वारा, पाणी यांच्याशी संघर्ष करण्याची सवय असते, अशी पावले कधीच मात्र थकत नाहीत आणि आयुष्यात थकणार सुद्धा नाहीत. म्हणून कोणाचाही द्वेष करण्याची सवय जीवनात कोणतेही सुख मिळवू देत नाही. ही सवय आपली मानसिक शांती भंग नक्कीच करत असते. म्हणून जीवनात गोष्टी मनाप्रमाणे असतील तर ती देवाची कृपा आहे आणि मनाविरुद्ध असतील तर ती देवाची मात्र इच्छा आहे. हे मात्र तुम्ही ठरवलं पाहिजे. आणि बाहेरच्या जगात स्वतःचं नाणं खणखणीत असून चालत नाही, तर ते वाजवून दाखवण्यासाठी किमया मात्र असावी लागते. आणि त्यासाठी थोडंसं धाडस मात्र तुमच्यात नक्कीच असायला हवं. आणि ते धाडस असलं की तुम्ही भरपूर काही प्रगती करून भरपूर आयुष्यात पुढेही जाऊ शकता आणि प्रगतीच्या मार्गावर सुद्धा भरपूर काही गोष्टी मिळवू शकता. म्हणून आम्ही जाऊन येतो हे सांगण्यासाठी घरात मागे कुणीतरी असणं, यात केवढा आनंद आणि आधाराची भावना असते हे सुद्धा जो एकटा असतो ना त्याला कळत असतं आणि त्याच्या भावना नक्कीच उतकळून येतील. म्हणून जर तुम्हाला स्वतःमध्ये कोणतीही समस्या दिसली तर त्याचे निराकरण देखील तुमच्यामध्येच तुम्हाला सापडेल आणि हे तुम्ही नक्की शोधले सुद्धा पाहिजे. म्हणून तुम्ही फक्त स्वतःच्या प्रगतीचा विचार करा, म्हणजे आपल्याबद्दल कोण काय बोलतंय हा विचार करायला तुमच्याकडे वेळच मात्र उरणार नाही. म्हणून उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देवो, बहरलेली फुलं तुम्हाला सुगंध देवोत आणि देव आपणा सदैव सुखात मात्र ठेवो. एवढे आपण देवाकडे मनोकामना नक्कीच केली पाहिजे. आणि दिवसभराच्या कष्टाने माणूस एवढा थकत नाही जेवढा राग आणि चिंतेने मात्र थकत असतो. म्हणून केलेली मेहनत ही कधीच वाया जात नाही. त्याचे फळ उशिरा का होईना मात्र आपल्याला मिळतच असते. आणि सत्य नेहमी तिखट, उद्धट आणि जहाल असते. ते खोट्यासारखे गोड, चलाक आणि आतल्या गाठीचे कधीच नसते. म्हणून माणसात इतकं बळ नेहमी असावं की तो आपल्या दुःखांचा आणि संघर्षाचा एकट्याने सामना मात्र करू शकतो. आणि त्याने एवढं नक्कीच जिगर आपल्यात ठेवलं पाहिजे. आणि ज्या व्यक्तींच्या मनात शंका राहते त्या व्यक्तीस कधीही सुख शांती मिळत नाही. म्हणून शंकेपासून दूर राहण्याचा प्रयत्न आपण नक्कीच केला पाहिजे. आणि शंका किंवा संशयाच्या सवयीपेक्षा गंभीर काहीच नाही, कारण संशय नात्यामध्ये दुरावा निर्माण करून सर्व काही नष्ट करत असतो. म्हणून संशय कोणावर घेऊ नका आणि करूही नका. म्हणून जीवनात समाधान शोधलं तर तक्रारी आपोआपच कमी होतात आणि नशीब नाही पण प्रयत्न आपल्या हातात असतात आणि तेच आपल्याला यशापर्यंत घेऊन जात असतात. म्हणून प्रयत्न हे प्रामाणिकपणे नक्कीच झाले पाहिजे. आणि आयुष्यात जेव्हा कोणी तुम्हाला चांगला सल्ला देतं तेव्हा त्याचा आदर करा, कारण अनेकदा आपल्या समस्या योग्य सल्ल्याने सोडवता मात्र नक्कीच येतात. आणि जीवनात सुख शांती हवी असल्यास निर्णय इतरांकडे बघून नाही तर परिस्थिती आणि कार्यक्षमता पाहून तुम्ही नक्कीच घेतले पाहिजे. आणि सुशिक्षित व्यक्ती जर स्वतःला अंधश्रद्धा आणि अज्ञानाच्या चिखलातून बाहेर काढू शकत नसेल तर तिच्या शिक्षित होण्यास काहीच अर्थ मात्र उरत नाही. म्हणून रात्र ओसरली, दिवस उजाडला, तुम्हाला पाहून सूर्य सुद्धा चमकला, कोवळ्या किरणांनी झाडे झळकली, सुप्रभात म्हणायला सुंदर सकाळ मात्र नक्कीच दररोज उगत असते. आणि ती सकाळ तुम्हाला एक नवीन प्रेरणा आणि ऊर्जा देऊन जात असते. आणि त्यातून तुम्ही प्रेरणा घेता, ऊर्जा घेता का मग तुम्ही आळशी होऊन स्वतः झोपून राहता हे तुमच्यावर सर्व अवलंबून असतं. म्हणून प्रकृती तुम्हाला सर्व काही देऊ इच्छिते, पण जर तुम्ही घेऊ इच्छित नाही तर त्यात प्रकृतीचा काही दोष नसतो. म्हणून कोणतेही कार्य करताना वाईट विचार मनात असतील तर वाईटच होईल आणि चांगले विचार मनात असतील तर आनंद कायम सावलीसारखा आपल्या सोबतच नक्की राहील. म्हणून एक चांगलं जीवन आणि एक चांगल्या आठवणींचा संग्रह मात्र असतो. म्हणून अपेक्षा, गैरसमज, अहंकार आणि तुलना यामुळे नाती मात्र बिघडू शकतात. आणि असेही होऊ नये म्हणून विसरा आणि माफ करा हे तत्व केव्हाही चांगलं मात्र असतं. म्हणून निघून गेल्यावर किंमत कळते, वेळेची, प्रेमाची आणि माणसांचीही, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी. एक वेळ देव माफ करेल पण कर्म कधीच माफ करणार नाही. आणि जेव्हा तुम्ही लोक काय म्हणतील हा विचार करणे बंद करता तेव्हापासून आणि समजून घ्या की तुमची यशाची पहिली पायरी तुम्ही पार केलेली आहे आणि तुम्ही यशाकडे नक्कीच वाटचाल सुद्धा करत आहेत. म्हणून व्यक्ती धनवान असूनही त्याचे मन शांत नसेल
तर त्याचे धन व्यर्थ आहे. कारण शांती सर्वात मोठे धन आहे आणि हे धन ज्याने कमवले तो सर्वात सुखी आणि समाधानी माणूस आयुष्यामध्ये होत असतो. म्हणून ज्या मनुष्याजवळ संयम, समाधान आणि सहनशीलता असते त्या मनुष्याकडे कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता मात्र नक्कीच असते. म्हणून मित्रांनो, समोर संकट दिसलं की त्या संकटांच्या डोक्यावर पाय ठेवून उभं राहायचं, झुंजायचं आणि विजय मिळत नाही तोपर्यंत माघार घ्यायची नाही, एवढं मात्र लक्षात ठेवा. आणि हे आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकू शकतो. कारण महाराष्ट्रामध्ये त्यांनी भरपूर काही पराक्रम केले आणि त्यांच्याकडून शिकण्यासारखं सर्व काही आहे. म्हणून तुम्हाला बोध घ्यायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांकडून नक्कीच तुम्ही घेतला पाहिजे. आणि त्यांची शिकवण खूप मोठी आहे हे लक्षात घ्या. म्हणून समाजात गुरु, कुटुंबात वडील आणि जीवनात मित्र हे झाडाच्या सावलीसारखे मात्र असतात. फक्त ते मित्र आपण चांगल्या पद्धतीने ठेवले पाहिजे आणि चांगल्या गुणांचे ठेवले पाहिजे. म्हणून नात्यांमध्ये पाहणे, आवडणे, मिळवणे या 3 अतिशय सोप्या पायऱ्या आहेत. आणि सर्वात कठीण पायरी असणे ते टिकवणे. आणि ते नातं जोपर्यंत तुम्ही टिकून ठेवता तोपर्यंत तुम्ही नक्कीच चांगल्या मार्गाला लागता. म्हणून नम्रता आणि आदर हे गुण समाजात तुमचा दर्जा उंचावतात आणि त्यांना नेहमी तुमच्यासोबत ठेवा. म्हणून सोबत कितीही लोक असू द्या, शेवटी संघर्ष हा स्वतःलाच करावा लागतो. म्हणून अडचणीत आधार शोधू नका, हे लक्षात घ्या. स्वतः आपण प्रयत्न करा आणि स्वतः झुंज द्या. बघा, तुम्हाला यश हे नक्कीच मिळेल, कारण स्वामींचा पाठिंबा तुमच्या पाठीशी आहे. म्हणून देव धर्म पाहत नाही, देव फक्त तुमचे कर्म पाहतो. आणि जर तुमचे कर्म चांगले असतील ना तर देव तुम्हाला नक्कीच चांगले बक्षीस देत असतो. आणि भरपूर काही गोष्टी तुमच्या यशाच्या मार्गामध्ये चांगले अडथळे निर्माण होत असतील तर ते दूर करत असतो. म्हणून ऊन पावसाने इंद्रधनुष्य तयार होते, तसेच सुखदुःखाने जीवनाचे सौंदर्य वाढत असते. आणि ते सौंदर्य टिकवून ठेवायचे आणि दुःखाला आणि सुखाला दोघींना तुम्हाला सामोरे जायचे आहे. म्हणून वाईट विचारांचा आणि वाईट कर्माचा त्याग हाच मोक्षाचा मार्ग मात्र असतो. एक लक्षात घ्या मित्रांनो, साखर अंधारात खा किंवा प्रकाशात, ती तोंड गोड नेहमी गोड करते. तसेच चांगले कर्म नकळत जरी केले तरी त्याचं फळ नेहमीच गोड मात्र असतं. म्हणून भावनांच्या चुलीवर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं कधीच आपली नसतात. कारण नात्यांचे पानवटे त्यांना फक्त तहान लागल्यावरच दिसत असतात. म्हणून अनुभव वय वाढल्याने येत नाही, तर त्यासाठी परिस्थितीचा सामना करावाच मात्र नक्की लागतो. म्हणून तुम्ही अनुभव घ्यायला शिका आणि परिस्थितीचा सामना करायला शिका. जीवनात मोठ्यांचा आशीर्वाद तेवढाच महत्वाचा आहे जेवढा वनस्पतीच्या विकासासाठी पाणी आणि ऊन आहे. म्हणून मातीच्या मडक्याला आकार देणं हे जसं आपल्या हातात असतं, तसं जीवनाला आकार देणंही आपल्या हातात मात्र असतं. आणि आपण जसा आकार दिला तसं ते जीवन वळत जातं आणि तशा नक्कीच संकटांना आपल्याला सामोरे जावं लागतं. आपण जर चांगल्या मार्गाला असलो आणि भक्तीत असलो आणि देवधर्म करत असलो तर आपल्याला अडचणी येतात, पण त्या कमी होतात. पण आपण चुकीच्या मार्गाला आणि चुकीच्या धर्माला आपण जर वाचलो आणि त्याला जर आपण भरपूर काही गोष्टी करून दाखवल्या तर त्या चुकीच्या आहेत. कारण आपण चुकीच्या मार्गाला आहे आणि आपण चुकीची कामं करत आहेत, तर त्याचा शेवटही चुकीनेच होईल. म्हणून कष्टाविना मिळवलं की अहंकार निर्माण होतो आणि कष्टाने मिळवलं की जाणीव मात्र निर्माण होते. म्हणून महान कार्य करायला मोठे मन तुमचे लागते आणि मोठे मन असले तर नक्कीच तुम्ही प्रत्येक व्यक्तीमध्ये माणुसकी शोधाल आणि माणुसकीच तुमच्यामध्ये जन्म घेईल. म्हणून आरंभ करण्यासाठी आपण सर्वोत्तम असणं महत्वाचं नाही, तर सर्वोत्तम होण्यासाठी आरंभ करणं मात्र गरजेचं आहे. म्हणून परमेश्वरावर नेहमी विश्वास ठेवा. योग्य वेळी तो इतकं देतो की मागायला काही तुमच्याकडे उरतच नाही. आणि तुम्ही भरपूर काही गोष्टी या पहिलेच तुम्हाला मिळालेल्या आहेत. म्हणून त्यासाठी धन्यवाद देवाला नक्कीच करायचं आहे आणि दररोज धन्यवाद करायचं आहे. म्हणून आयुष्यात खळखळून जगण्याचा एक छोटासा नियम आहे. रोज काहीतरी नवे चांगले लक्षात ठेवा आणि रोज काहीतरी वाईट विसरा. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि चांगलेच गोष्टी करा आणि चांगल्या प्रकारे जीवन जगा. बस हा चांगल्या जीवनाचा मार्ग आहे. म्हणून कर्म हेच परिचय, प्रयत्न हीच ओळख आणि प्रामाणिकपणा हाच मूलमंत्र आहे. आणि निस्वार्थ सेवा हाच मात्र ध्यास आहे. म्हणून देवाला देवाऱ्यात पूजण्यापेक्षा मनात पूजले तर देव नक्की प्रसन्न होईल आणि तो देव तुम्हाला भरपूर आशीर्वादही देऊन जाईल. म्हणून चांगली माणसं शोधत बसण्यापेक्षा माणसातला चांगुलपणा आपण शोधला पाहिजे आणि त्या चांगुलपणावर प्रेम केलं पाहिजे. नाहीतर प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी कमी असतेच आणि ती कमीकडे लक्ष दिलं तर चांगली माणसं आपण गमावून बसू. म्हणून देवाकडे काही मागायचे असेल तर नेहमी आईचे स्वप्न पूर्ण व्हावे हा आशीर्वाद मागा. आणि तुम्हाला कधी स्वतःसाठी काही मागायची गरज मात्र पडणार नाही, हे लक्षात घ्या. लक्षात ठेवा, जे संघर्ष करतात तेच मात्र यशस्वी होतात आणि तेच तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहेत. म्हणून ज्ञान घेतल्याने जर नम्रतेचा जन्म होत असेल तर ते ज्ञान अमृतात समान आहे. आणि आपण नम्र असल्या कारणाने आपण यशाच्या शिखरावर सुद्धा लवकर पोहोचू शकतो. कारण आपल्यामध्ये संयम असेल आणि आपल्यामध्ये धीर सुद्धा असेल.
म्हणून शब्दांमध्ये नष्ट करण्याची आणि भरपूर काही मिळवण्याची सुद्धा शक्ती आहे. म्हणून तुम्ही कोणाला बोलताना आदर देऊन नक्कीच बोललं पाहिजे आणि आदर प्रत्येकाला दिलाच पाहिजे. ज्याप्रमाणे उकळत्या पाण्यात सावली दिसत नाही, त्याचप्रमाणे अस्वस्थ मनाला विवेक मात्र दिसणार नाही. आणि व्यक्तींची श्रेष्ठता ही त्यांच्या गुणांमुळे असते. उच्च पदावर बसून माणूस महान होत नाही, तर त्याचे विचार उच्च असले तर तो महान होत असतो. म्हणून शब्द गोड असतील तर कोणत्याही नात्यात कडवटपणा मात्र कधीच येत नाही आणि तो येणारही नाही. फक्त आपण शब्द चांगल्या प्रकारे वापरले पाहिजे. प्रत्येक क्षण जगायला शिका, कारण परतून फक्त तारखा येतात, दिवस मात्र तुम्हाला ते भेटणार नाही आणि येणारही नाही. म्हणून खरा आनंद हा वाटण्यात असतो, घेण्यात किंवा मागण्यात नाही, हे लक्षात घ्या. आणि अन्नाशिवाय मौल्यवान दुसरं कुठलंच धन नाही आणि भुकेपेक्षा मोठा दुसरा कोणता शत्रू आपला नाही. म्हणून तुम्हाला ज्या दिवशी भुकेवर नियंत्रण मिळवता येईल आणि भुकेपुरता तुम्हाला धन गमवता आलं तर तुम्ही श्रीमंत नक्कीच झाला आहात, हे तुम्ही समजलं पाहिजे. आणि जिथे वाणीमध्ये मर्यादा असते तिथे नात्यांमधील गोडवा कधीही मात्र कमी होत नाही. आणि कोणाचाही बदला घेण्यात वेळ वाया घालवू नका, कारण जे तुम्हाला दुखवतात त्यांना त्यांच्याच कर्माला सामोरे जावे लागते, हे मात्र निश्चित आहे. म्हणून बदल खूप वेदनादायक असतो, परंतु आश्वासक देखील नक्कीच तो असतो. आणि म्हणून त्याला आवश्यक असणे गरजेचे आहे, कारण बदल तुम्ही नाही केला तर तुम्ही जगापेक्षा मागे राहून जाल आणि तुमची प्रगती ही खुंटावते आणि तुमची प्रगती लवकर होणार सुद्धा नाही. म्हणून राग ही एक अशी आग आहे जी इतरांचे नुकसान करो वा ना करो, तिला धारण करणाऱ्याचे नुकसान ती नक्कीच करत असते. म्हणून राग मात्र कधीच करू नका आणि कमी प्रमाणात करा. कर्म नेहमी चांगले ठेवा, कारण शाप आणि आशीर्वाद आपला परिणाम नक्कीच दाखवतात. आणि आपलं हृदय तो आरसा आहे, तो सदैव सत्य दाखवतो. त्याला नेहमी स्वच्छ आपण ठेवले पाहिजे आणि स्वच्छ आणि निर्मळ मनाने स्वामींची भक्ती सुद्धा केली पाहिजे आणि प्रत्येकासोबत आपण चांगल्या मनाने बोलले सुद्धा पाहिजे. म्हणून देवावर विश्वास ठेवा, तो तुम्हाला कधीच एकटं सोडणार नाही आणि सोडून जाणारही नाही. आणि म्हणून स्वामींकडे मी एकच मागेल, सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी, पूर्ण हो तुमची प्रत्येक इच्छा आणि मनातली प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळो, ही स्वामींचरणी प्रार्थना. स्वामी भक्तांनो, स्वामी तुम्हाला संदेश देत आहेत आणि सांगत आहेत की बाळांनो, मी तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही घाबरू नका आणि तुम्हाला माझे भरपूर आशीर्वाद आहेत, असे स्वामी वचन देत आहेत. माशांसाठी हवा आणि पाणी जितके आवश्यक आहे ना, तितकाच मानवाला जगण्यासाठी आत्मविश्वास मात्र आवश्यक आहे. आणि तो नसला तर माणूस खचत असतो आणि भरपूर त्याला जीवनात नक्कीच भरपूर काही अडचणींना सामोरे जावे लागत असते. म्हणून सूर्योदय हे केवळ एक औचित्य असते. खरं तर सुंदर दिवस आपल्या सुंदर विचारांनी सुरू होत असतो, हे मात्र निश्चित आहे. म्हणून स्वाभिमान गमावून जे काही मिळेल ते प्रसिद्धी देऊ शकते, पण शांती नाही, हे मात्र खरं आहे. म्हणून हिंमत इतकी मोठी बाळगा की नशीब लहान वाटेल आणि नशीब सुद्धा काही तुम्हाला वाटणार नाही. आणि सगळी दुखणी परवडली, पण संवादाची भूक या व्याधीवर उपाय मात्र कधीच नसतो. म्हणून आयुष्यातील सर्वात सोपी गोष्ट म्हणजे बोट दाखवणे आणि सर्वात कठीण गोष्ट म्हणजे आपली चूक मान्य करणे असतं. म्हणून कोणावर बोट दाखवू नका आणि आपली चूक लवकरात लवकर मान्य करायला शिका, नाहीतर त्या चुकीमुळे आपण मोठी चूक करून बसतो. म्हणून मूर्खाला उत्तर देऊ नका, शहाण्याला नाकारू नका, चांगलं सोडून देऊ नका, वाईट स्वीकारू कधीच नका. या 4 गोष्टींचं पालन तुम्ही आयुष्यात नक्कीच केलं पाहिजे. आणि स्वतःला जिवंत समजत असाल तर चुकीचा विरोध करायला शिका, कारण मृतदेह लाटांवर तरंगतात, पोहणारे नाही. म्हणून एक लक्षात घ्या की लक्षात तुम्ही कायम गोष्ट एकच ठेवायची आहे की वेळेच्या प्रवाहात वय वाहून जात असते. म्हणून तो क्षण जगा जो नेहमी आठवणीत राहतो आणि आठवणीत तुमच्या प्रत्येक क्षण जीवनातला असेल असं तुम्ही जीवन जगलं पाहिजे. आणि प्रत्येक वेळी तुम्ही नवीन गोष्ट ही केलीच पाहिजे आणि स्वीकारलीच पाहिजे. म्हणून पाणी आणि वाणीने मर्यादा सोडल्या तर विनाश हा निश्चित तुमचा होईल. म्हणून तुमची वाणी ही नक्कीच एकोप्यात तुम्ही ठेवली पाहिजे. प्रत्येक लहान किंवा मोठी गोष्ट ही करताना मन प्रसन्न असावे आणि मन प्रसन्न राहण्यासाठी परमेश्वराचे आशीर्वाद तुम्ही नक्कीच घेतले पाहिजे. आणि ते आशीर्वाद असले की मग आपल्याला कोणत्याच गोष्टीची कमी भासत नाही. इच्छेचा अंत म्हणजे चिंतेचा अंत आणि चिंतेचा अंत म्हणजे आनंदाची सुरुवात आहे. स्तुतीने भारावून जाऊ नका आणि टीकेला घाबरू नका. हे दोन्ही आत्मपरीक्षणाचे क्षण आहेत, हे कधी तुम्ही मात्र विसरू नका. आणि दुसऱ्याचे डोळे चुकवून जर कोणी गुपचूप विष खाल्ले तर तो मरणार नाही का? नक्कीच मरेल. त्याचप्रमाणे जो शांतपणे पाप करतो त्यालाही निश्चितपणे दुःख हे भोगावे लागत असते. म्हणून जेव्हा तुम्ही दुसऱ्यांचं भलं करता तेव्हा तुमचं भलं करण्याची जबाबदारी हा परमेश्वर घेत असतो आणि स्वतः तो तुमचं चांगलंही करत असतो. म्हणून सत्तेची साथ देत राहा, चांगला विचार करा, चांगलं बोला आणि प्रवाहाप्रमाणे वाहत राहा. आणि तुम्हाला जीवनात ज्या अडचणी येतील
त्या अडचणींना म्हणा, माझा देव खूप मोठा आहे आणि माझा देव माझी मदत नक्कीच करेल. म्हणून वेळ नेहमी बदलत असते. जिला आपण शेवट समजतो ती कदाचित नवीन सुरुवात मात्र असू शकते. म्हणून मनुष्य क्रोधावर, प्रेमाने, दुष्कृत्यावर सदाचाराने आणि लोभावर दातृत्वाने आणि खोटारडेपणावर सत्याने विजय मात्र नक्कीच मिळवू शकतो. म्हणून तुम्ही कोणाचे तरी विचार वाचत असाल तर त्याने अजिबात बदल घडणार नाही. विचारांवर कृती करूनच बदल घडत असतो आणि तुम्हाला स्वतःला हातपाय चालवायला लागतील तरच तुमच्यामध्ये बदल घडेल आणि तुम्ही मोठा विजय मिळवू शकाल. म्हणून सगळे वार परतावता येतात, पण अहंकारावर झालेला वार परतावता येत नाही आणि पचवताही येत नाही, हे लक्षात घ्या. म्हणून संपत्तीचा वारसा सुख देईल न देईल, पण संस्काराचा वारसा नक्कीच सुख देऊन जात असतो. आणि पाऊस अनेक ठिकाणी एकाच वेळी पडत असला तरी प्रत्येकाचं भिजणं वेगळं मात्र असतं. म्हणून अश्रू फक्त स्वतःची वकिली करतात आणि वाहणाऱ्या डोळ्यांना स्वतःच्या चुका दिसत नाहीत. म्हणून जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यात परिस्थितीचा अंधार पसरू लागेल तेव्हा तुमच्या मनोबलाचा दिवा लावा आणि प्रकाशाकडे तुम्ही नक्कीच जा. हे लक्षात ठेवा मित्रांनो, भरपूर काही जण आपल्याला मदत करण्यासाठी येतात, पण तुम्ही त्यांची मदत स्वीकारत नाही. पण शेवटी तुम्हाला भरपूर मोठी अडचण सुद्धा येते. पण एक लक्षात ठेवा, ती जी लोक आपल्याजवळ आलेली असतात ती परमेश्वराने पाठवलेले असतात आणि ते आपल्या मदतीसाठी आलेले असतात. मग त्यांचा नकार करणं हे तुमच्या हातात नाही. तुम्ही अजिबात त्यांना नकार करू नका. ते तुमची मदत करण्यासाठी स्वतः देवाने पाठवलेले दूतच आहेत असं तुम्ही नक्की समजा. 100 शब्दापेक्षाही अनुभवाची एक ठेच माणसाला जास्त मजबूत आणि समजूतदार बनवत असते. म्हणून तुमच्या विरोधात जे बोलले जाते ते शांतपणे ऐका, शांत राहा आणि विश्वास ठेवा की काळच सर्वांना उत्तर देत राहील आणि नक्कीच उत्तम उत्तर सुद्धा देईल. म्हणून बऱ्याचदा असं होतं की त्यांच्याकडे इतरांना द्यायला अगदी थोडं असतं, ते इतरांना सगळ्यात जास्त देत मात्र असतात. म्हणून सुखाच्या पावसात भिजताना आपले पाय जमिनीवर ठेवावेत, नाहीतर घसरून दुःखाच्या चिखलात पडायला मात्र वेळ सुद्धा लागत नाही. म्हणून चुकीची गोष्ट ही चुकीच्या विचारातून येत असते. म्हणून ज्याचे विचार चुकीचे असतात त्याच्याजवळ कधीच राहू नका आणि त्याच्याबरोबर कधीच तुम्ही मैत्रीही करू नका. म्हणून चांगल्या विचारांच्या लोकांसोबत मैत्री कराल तर तुमच्या दिमागात सुद्धा चांगलीच माणसं आणि चांगल्याच गोष्टी येत राहतील. म्हणून कर्म एक असं रेस्टॉरंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही, तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. म्हणून तुम्ही जे कर्म करता तेच तुम्हाला परत मिळणार आहेत हे देखील निश्चित आहे. म्हणून विचार करून कर्म करा. वेळेचा आणि शिक्षणाचा योग्य वापर केल्यावरच माणूस यशस्वी मात्र होत असतो. आणि मृत्यूनंतरही जगायचे असेल तर एक गोष्ट करा, वाचण्यासारखे काहीतरी लिहा किंवा लिहिण्यासारखे काहीतरी करा. या 2 गोष्टी करून तुम्ही नक्कीच जिवंत माणसांच्या मनामध्ये राहू शकता. म्हणून पानांशिवाय झाडाची आणि संस्काराशिवाय व्यक्तीची काही किंमत मात्र उरत नाही. आणि आपल्यासोबत इतरांचेही भले व्हावे असे ज्यांना वाटते ते लोक सर्वोत्तम असतात आणि ते आयुष्यामध्ये भरपूर प्रगतीही करत असतात. आणि बदल विचार करून किंवा वाचून घडत नाहीत, बदल विचारांवर कृती करूनच घडत असतात, हे मात्र निश्चित आहे. आणि जो दुसऱ्याला मोठं करण्यासाठी स्वतःचं आयुष्य खर्ची घालतो तोच खरा महान व्यक्ती असतो आणि त्याला देव कशाची कमी भासू देत नाही. म्हणून अशी वेळ येऊ शकते की आपण अन्याय थांबवू शकणार नाही, परंतु अशी वेळ येऊ नये की आपण विरोध करण्यात अपयशी मात्र ठरू. म्हणून लहानपणी वडिलांच्या खांद्यावर बसून देवदर्शन करताना कधी समजलेच नाही की आपण देवाच्याच खांद्यावर बसलोय आणि हेच आपल्यासाठी देव सुद्धा आहेत. म्हणून घरात संपत्ती नांदली म्हणून सुख नांदेलच असं नसतं. दोन्हींचा उपभोग घेण्यासाठी स्वतःच्या मनात समाधान नांदणं जास्त महत्वाचं मात्र असतं. म्हणून या जगात सत्याशिवाय सर्व काही नष्ट होणार आहे हे मात्र निश्चित आहे. आणि शेवटी फक्त सत्याच्या जगात राहणार आहे आणि सत्याची लोक या जगात नांदणार आहेत. म्हणून इतरांना समजून घेणे शहाणपणाचे असू शकते, परंतु स्वतःला समजून घेणे हे जीवनाचे खरे ज्ञान मात्र आहे. आणि स्वतःशी प्रामाणिक असलेला माणूस स्वतःचं एक खणखणीत नाणं असतो आणि तो प्रत्येक ठिकाणी खणखत असतो. म्हणून कोणतंच नातं बेरंग होऊ शकत नाही. फक्त समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यामागील रंग ओळखता आला पाहिजे आणि तो रंग जर चांगला असला तर ती व्यक्तीही नक्कीच चांगली असते. म्हणून उत्तम आरोग्य हे औषधोपचारापासून येत नाही, तर कित्येक वेळा ते मनशांती, हास्य आणि प्रेमातून येत असते. म्हणून तुमचा जन्म ज्या समाजात झाला आहे त्या समाजाचा उद्धार करणे हे तुमचे कर्तव्य आहे आणि त्याला पुढे घेऊन जाणे ही तुमची जबाबदारी सुद्धा आहे. कारण तुम्ही नक्कीच तेजस्वी आहात आणि नवीन रक्त आहात. म्हणून तेजस्वी सूर्याची किरण घेऊन येती एक ऊर्जा आणि नव्या दिवसाच्या नक्कीच तुम्ही चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजे आणि ती ऊर्जा आत्मसात करून तुम्ही प्रत्येक ऊर्जा ही चांगल्या ठिकाणी लावली पाहिजे. जर आपला हेतूच प्रामाणिक आणि शुद्ध असेल तर आपल्यावर टीका करणाऱ्यांच्या टीकेला काहीच महत्त्व मात्र उरणार नाही. आणि प्रसिद्ध होणे सोपे आहे, पण परिपूर्ण होणे फार कठीण आहे, हे मात्र निश्चित आहे. म्हणून परिपूर्ण होण्याकडे लक्ष नक्कीच द्या.
आणि प्रत्येक वेळी माणूस वाईट नसतो. कधी कधी त्याची वेळ वाईट असते. कोणाला वाईट समजण्या अगोदर त्याची परिस्थिती जाणून आपण घेतलीच पाहिजे. आणि मानवी शरीराचा सर्वात सुंदर भाग म्हणजे हृदय आहे. आणि जर ते स्वच्छ नसेल तर तेजस्वी चेहऱ्याचाही उपयोग मात्र कधीच होणार नाही. म्हणून नुसतीच भाकरी कमावणे नाही, तर कमावलेली भाकरी एकत्र बसून खाणे म्हणजे खरे कौटुंबिक सुख आहे. आणि ते सुख आपण अनुभवलं पाहिजे. आणि आपण माणसाची नाती कधीच तोडली नाही पाहिजे. म्हणून न मागताही आशीर्वाद देणारे देव म्हणजे आपले आई वडील आहेत आणि ते आपल्याला आशीर्वाद देत असतात. म्हणून काम क्रोध करतो सर्वनाश, अति लोभात होतो विनाश. हृदयात ठेवा भाव निस्वार्थ, अनुभवावे सुख दे परमार्थ. आणि असं सुख आपण अनुभवलं पाहिजे. जगातील सर्वात मोठा अलंकार म्हणजे मेहनत आणि जगातील सर्वात चांगला साथीदार म्हणजे आपला अनुभव आहे. म्हणून या जगात कोणतीही व्यक्ती सर्व गुणांनी परिपूर्ण नाही. म्हणून काही कमतरतांकडे दुर्लक्ष करून नातेसंबंध नक्कीच टिकवा आणि नातेसंबंध नक्कीच चांगलेही ठेवा. म्हणून जो दुसऱ्याच्या भवितव्यामध्ये ढवळाढवळ करतो त्याला स्वतःचं भवितव्य कधीच साकारही करता येत नाही. म्हणून स्वतःचं भवितव्य नक्कीच तुम्ही साकार करा. आणि ज्याप्रमाणे सोन्याची चाचणी घासणे, कापणे, गरम करणे आणि ठोकणे अशा 4 पद्धतींनी होते, त्याचप्रमाणे माणसाची परीक्षा त्याचा त्याग, नम्रता, सद्गुण आणि कर्तृत्वाने मात्र होत असते. म्हणून जवळ धन असूनही मनात निराशा असेल तर त्या श्रीमंतीचा काही उपयोग नसतो. त्यापेक्षा आशेने जगणारा गरीब अधिक सुखी मात्र असतो. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, शिक्षणाचे यशाचे दार खुले होते आणि स्वतःला ओळखण्याची संधी मात्र मिळत असते. म्हणून काही गोष्टी कबड्डीच्या खेळाप्रमाणे असतात. तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय खेचायला नक्कीच तयार असतात आणि ते खेचतातही. पण आपल्यामध्ये एवढी जिद्द असायला हवी की आपण माघार घ्यायला कामा नये. आणि माघार घेतला तर आपण नक्कीच हारू शकतो. म्हणून जेव्हा कोणी तुम्हाला समजून घेत नसेल तेव्हा गप्प बसणे चांगले. कारण वादविवादाने गोष्टी मात्र बिघडत असतात आणि त्या नक्कीच शेवटी जात असतात. म्हणून प्रत्येक क्षणात प्रेम आहे, प्रत्येक क्षणात आनंद आहे. गमावलात तर आठवण आहे आणि जगलात तर मात्र जीवन आहे. आणि तेच जीवन तुम्ही जगायला शिका. आणि अंतरंगातून उपजणाऱ्या प्रकाशास कोणीही कधी झाकळू शकत नाही, हे मात्र निश्चित आहे. म्हणून तुमचे शरीर मौल्यवान आहे, तेच तुमच्या प्रबोधनाचे साधन आहे आणि त्याची काळजी तुम्ही नक्कीच मनापासून घेतली पाहिजे. अंधश्रद्धा हे असे रणांगण आहे जिथे फक्त लेखणीचे वार करता येतो आणि तलवारीने नाही. म्हणून त्यामुळे आधी शिक्षित तुम्ही बना आणि एकदा शिकून तुम्ही मोठे झाले की तुम्हाला नक्कीच कोणी हरू शकणार नाही. म्हणून जोपर्यंत माणूस दुःख आणि त्रास सहन करत नाही ना, तोपर्यंत त्याची प्रतिभा जगासमोर मात्र येत नाही. आणि संघर्ष करताना घाबरू अजिबात नका, कारण संघर्षाच्या वेळी माणूस एकटा असतो. यशानंतर संपूर्ण जग मात्र त्याच्या सोबत असते आणि त्याच्यासोबत सर्व काही ते जग त्याला दाखवत असते. म्हणून लोक म्हणतात बाईच्या डोक्यावर पदर असावा, पण खरं तर त्यापेक्षा आपल्याच डोळ्यात आदर मात्र असावा आणि तो आदर शेवटपर्यंत असावा. कारण बाई आणि लेडीज ही नक्कीच देवीच्या रूपात असते. जेव्हा जीवनाच्या रथाचा सारथी योग्य असतो तेव्हा जीवनातील सर्व उद्दिष्टे अगदी सहज साध्य करता येतात आणि अगदी सहज मिळवता सुद्धा येतात. म्हणून स्वार्थ, गैरसमज, मोह या गोष्टी सांगून येत नाहीत आणि जाताना सांगण्यासारखं काहीच ठेवत सुद्धा नाहीत, हे मात्र निश्चित आहे. म्हणून मी सर्वोत्तम आहे हा आत्मविश्वास आहे, पण मीच सर्वोत्तम आहे हा मात्र अहंकार आहे. म्हणून प्रेम, ज्ञान आणि भक्ती ही अशी संपत्ती आहे ती सर्व काही संपल्यानंतरही तुमच्याजवळ बाकी मात्र राहते. आणि जी व्यक्ती स्वतःवर मनापासून प्रेम करते ती कधीही कोणाला दुखवू शकत नाही, हे मात्र निश्चित आहे. म्हणून कर्तव्य म्हणजे धर्म आणि प्रेम म्हणजे देव आहे आणि सेवा ही पूजा आणि सत्य हीच भक्ती सुद्धा आहे. म्हणून खरे ज्ञान तेच आहे जे स्वाभिमान आणि अभिमान यातील फरक मात्र शिकवत असते. म्हणून कमतरता प्रत्येकात असते, फरक फक्त एवढाच की काही हिशोब करतात आणि काही दुर्लक्ष करत असतात. म्हणून आई वडिलांचे ऋण हे कधीही न फेडता येणारे नाते हे निस्वार्थ प्रेमाचे जगात कुठेही न मिळणारे असते आणि तेच नाते आपण टिकवले पाहिजे. चिंतेमुळे मनाला त्रास होतो आणि आत्म्याला थकवा येतो. म्हणून चिंता करणं मात्र बंद करा आणि वेळेवर तुमची कामं करा. नक्कीच त्या कामामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल, हा स्वामींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. तुमच्या मनावर राज्य करा, नाहीतर ते तुमच्यावर राज्य करेल आणि मग तुम्हाला सर्व काही अवघड जाईल आणि मग तुम्हाला कोणतीही गोष्ट मिळणार सुद्धा नाही. म्हणून अहंकार त्यालाच असतो ज्याला कष्ट न करता सर्व काही मिळते आणि कठोर परिश्रमातून आनंद मिळवणारी व्यक्ती इतरांच्या कष्टाचाही आदर करत असते. म्हणून बुद्धीच्या कॅमेऱ्यात विचारांचा रोल घालून प्रयत्नांचे बटन दाबले तर यशाचा सुंदर फोटो मात्र निघत असतो. म्हणून तुम्ही नक्कीच यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करा आणि त्या प्रयत्नात तुम्ही स्वामींची आठवण काढणं विसरू नका. आणि स्वामींची आठवण नक्कीच काढा आणि स्वामींच्या चरणी लीन नक्कीच व्हा, कारण स्वामी सर्व काही बघत आहेत
आणि सर्व काही स्वामी आपल्यासाठी करत आहेत. म्हणून स्वामींचं नामस्मरण करणं हे तुमचं काम आहे. भक्ता, थकतोयस पण थांबू नकोस. थकलास चालेल, थोडं वाट चुकलास चालेल, डोळे भरून आले चालेल, पण हे लक्षात ठेव, थांबायचं नाही. कारण थांबलास तर सगळं संपेल, पण चालत राहिलास तर सगळं घडेल. लोक म्हणतील काही होणार नाही, पण त्यांचं बोलणं तुझ्या आतल्या जिद्दीवर भारी नाही. संघर्ष आहे, पण तोच तुझा गुरु आहे. तो तुला तयार करतोय. प्रत्येक अपयश सांगतंय तू अजून शिकलं पाहिजे. म्हणून मनात ठेव, हार ही शेवट नाही, ही सुरुवात आहे. शोध घे स्वतःचा, प्रयत्न सोडू नकोस आणि पुढे चालत राहा. नक्कीच तुला यश मिळेल. स्वामी म्हणत आहेत की आयुष्य सोपे नसते. चांगले आयुष्य जगताना देखील आपल्या वाटेला अनेकदा बऱ्यापैकी अपयश येते. अधूनमधून चुका झाल्या तरी काही हरकत नाही. ती चूक का झाली आणि ती चूक होण्यामागे काय कारण होते ते कारण समजून घेऊन ते नाहीसे करणे हे फक्त महत्वाचे आहे. आणि तुमच्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टींना तुमचे स्वतःचे कर्मच जबाबदार आहे. हे एक दिवस तुमच्या नक्कीच लक्षात येईल आणि तुम्ही केलेल्या कर्माची फळच तुम्हाला इथेच भोगावी मात्र लागतात. म्हणून प्रत्येक गोष्टीचा जसा आरंभ असतो त्याचप्रमाणे त्याचा शेवटही असतो. आणि ही गोष्ट तुम्ही नेहमी मनात ठेवली की तुम्हाला मनाला नक्की शांतता मिळेल आणि ते खरं सुख तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. स्वामी भक्तांनो, थोडा वेडेपणाही असावा जगण्यात. कारण जास्त समजूतदारपणा त्रास देतो आपल्या आयुष्यात. आणि कुणालाही न दुखवता जगणे याच्या इतके सुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळते ना, त्याला वेगळे पुण्य कमवण्याची गरजही नाही. म्हणून आयुष्यामध्ये समुद्र बनण्यापेक्षा गोड पाण्याचं तळं बना, जिथे वाघ पाणी पितो पण तेही मान झुकवून पितो. म्हणून दुसऱ्यांच्या चुका शोधून इतरांना सांगण्यापेक्षा आपण कसे चांगले वागू शकतो यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आणि दिवा देखील तेव्हाच प्रकाश देतो जेव्हा त्यात तूप आणि वात असते. म्हणून आधी स्वतःला परिपूर्ण करा, मग इतरांना तुम्ही परिपूर्ण करायला नक्कीच जा. आणि तहानलेल्या पाणी, भुकेल्याला अन्न आणि मनाने हारलेल्याला धीर देणे याशिवाय दुसरा कोणताही धर्म मी मानत नाही. आणि मी फक्त हाच धर्म मानतो. म्हणून संगत नेहमी चांगली ठेवा. कारण आपलं जीवन कसं असेल हे आपल्या संबंधित लोकांवरही अवलंबून मात्र नक्कीच असतं. म्हणून नेहमी आनंदात असणाऱ्या व्यक्तीसाठी परिस्थिती कधीही वाईट असू शकत नाही. ती चांगलीच असते आणि तो व्यक्तीही चांगलाच असतो. म्हणून नको आशा आणि नको ती निराशा. फक्त पुढे जात राहा, सापडेल नवी दिशा. आणि ती नवी दिशा सापडली की तुम्हाला जगण्याचं मोल हे नक्कीच कळून जाईल. आणि आयुष्यात प्रयत्न एवढे करा की अपयश देखील मानेल हार. आणि संकटे समूळ नष्ट होतील. जिद्दीने करा तुम्ही नक्कीच प्रतिकार. म्हणून काय बिघडू शकतं याचा विचार करून काळजी करण्यापेक्षा काय चांगलं होऊ शकतं याचा विचार करून आनंदी असण्यालाच खरं आयुष्य म्हणतात. आणि आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत न कळत काहीतरी शिकवून जाते. काहीतरी कसं वागायचं ते शिकवतात, काही कसं जगायचं ते शिकवतात. तसेच जीवनात कठीण परिस्थिती सुद्धा एक वॉशिंग मशीन सारखी आहे, जी आपल्याला खूप टक्कर मारते, गोल फिरवते आणि पिळते सुद्धा. पण जेव्हा आपण त्यातून बाहेर येतो तेव्हा आपलं व्यक्तिमत्व पहिल्यापेक्षा अधिक स्वच्छ, चांगलं आणि चमकदार मात्र असतं. म्हणून देव धर्म पाहत नाही, नक्कीच तो कर्म तुमचे पाहणार आहे. आणि ते कर्मानुसार तुम्ही चांगले वागले पाहिजे आणि चांगले जगले सुद्धा पाहिजे. म्हणून आरंभ करण्यासाठी आपण सर्वोत्तम असणं महत्वाचं नाही, तर सर्वोत्तम होण्यासाठी आरंभ करणं मात्र नक्कीच महत्वाचं आहे. म्हणून स्वामी भक्तांनो, गेलेल्या क्षणासाठी झुरत बसण्यापेक्षा येणाऱ्या क्षणासाठी मन मोकळेपणाने हात पुढे करा. कदाचित आयुष्यात मागच्यापेक्षाही चांगले नक्कीच घडेल आणि चांगले होईल सुद्धा. म्हणून नशीब जर चांगलं हवं असेल तर त्यासाठी तुमची कर्म पण चांगलीच असायला हवीत. आणि खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त स्वामी समर्थांमुळे येते. आणि स्वामी समर्थ आम्हाला धीर देत असतात आणि ते म्हणत असतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून जसे चांगले दिवस राहत नाही तसेच वाईट दिवसही राहणार नाही, हेही तुमच्या लक्षात आलं पाहिजे. म्हणून स्वामी माऊली सांगतात, तुम्ही तुमच्या वयापेक्षा 9 महिने मोठे आहात. ही गोष्ट फक्त एकाच व्यक्तीला ठामपणे माहिती असू शकते. आणि त्याच व्यक्तीला कधीच तुमचा मोठेपणा तुम्ही नका दाखवू आणि तो दाखवायचाही नसतो. म्हणून होऊन गेलेल्या किंवा होणार असलेल्या गोष्टींची चिंता फक्त मनस्ताप वाढवते, आत्मविश्वास नाही. आणि या जीवनात काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवते, ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी की आपलं कोण आणि परक कोण. म्हणून पुण्य जरी दिसत नसलं तरी वेळ आली की बरोबर ते उपभोगता येतं. कारण कमावलेल्या पैशाचं काम जिथं संपतं आणि थांबतं ना, तिथूनच केलेल्या पुण्याचं काम हे सुरू मात्र होत असतं.
आणि जगण्यासाठी संघर्ष नसतोच, आणि संघर्ष असतो तो फक्त स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि स्वाभिमानासाठी. कोणाच्या वाईट विचाराने तुमचं काही वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा आहे. मग तुम्हाला भिण्याची कशाची गरज नाही. प्रत्येकात गुण आणि दोष असतातच. तुम्ही त्या व्यक्तीत काय शोधता हे मात्र नक्कीच महत्वाचं असतं. आणि लोकांना तुम्हाला हरलेले पाहायचे असते, पण आपण जिंकण्यासाठी बनलेलो आहोत हे सतत स्वतःला मात्र आपल्याला सांगायचे असते. आणि जेव्हा सगळं संपलं असे वाटते ना, तेव्हा देव नवीन दरवाजे उघडतो आणि नवीन मार्ग आपल्याला दाखवत असतो. आणि जे मिळालंय त्याहूनही आणखीन काहीतरी मिळालं पाहिजे, यामध्ये आपली एक महत्वाची गोष्ट हरवतीये, ते म्हणजे समाधान. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपण समाधान नक्कीच मानलं पाहिजे. माणसाचे आयुष्य देणाऱ्या प्रत्येक समस्यांची दोन कारणं असतात. एक तर त्याला नशिबापेक्षा जास्त हवं असतं, आणि दुसरं म्हणजे ते वेळेच्या आधी मात्र हवं असतं. मग तुम्ही असं अजिबात करू नका, आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला यश मिळेलच अशी अपेक्षाही तुम्ही ठेवू नका. प्रत्येक वेळेला तुम्ही स्वामींची भक्ती करत चला आणि स्वामींवर विश्वास ठेवत चला. नक्कीच चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात येतील. माणूस आनंदाची गोष्ट प्रत्येकाला सांगत असतो, पण तो मनातलं दुःख ज्याला सांगतो ती व्यक्ती खूप स्पेशल असते, आणि ते आपले स्वामी महाराज आहेत. कारण आपण प्रत्येक गोष्ट त्यांना सांगत असतो, आणि प्रत्येक गोष्ट त्यांच्याकडून आपण त्याचं नक्कीच उत्तर घेत असतो. म्हणून ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो, आणि त्याला कोणी संपवू शकत नाही. कारण स्वतः स्वामी महाराजांचा हात त्याच्या पाठीवर असताना त्याला कोणी हरू शकणार नाही. म्हणून स्वामी म्हणतात, तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणे तुझे कर्तव्य आहे, आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी नक्कीच आहे. आणि म्हणून जिवंत माणसांच्या भावनांची किंमत ज्याला कधी समजली नाही, त्याला दगडामध्ये भाव कसा सापडणार आहे. म्हणून लोक दगडाला देव मानत नाही, पण एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जिवंत माणसाला नक्कीच त्यांच्या भावना समजून घेतल्या तर त्यातही आपल्याला देव हा नक्कीच मिळू शकतो. आपलं जगणं दुसऱ्यांसाठी जेवणातल्या मिठासारखं असावं. पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणच जात नाही, असं आपलं जीवन दुसऱ्यांसाठी आपण जगायला हवं. कोणीतरी खूप छान लिहिलंय आणि सांगितलंय, जर नशिबात असेल तर निघून गेलेलं परत पण येईल, पण नशिबात नसेल तर आलेलंही निघून जाईल. त्यामुळे नको त्या अपेक्षा बाळगू नका. जे मिळतंय ते सांभाळायला शिका, आणि त्यातच आनंदित राहायला शिका. नात्याच्या झाडाला जर विश्वासाचं पाणी आणि प्रेमाचं खत असलं ना, तर त्या झाडाला गैरसमजाची कीड कधीच मात्र लागणार नाही. आणि शक्य असेल तेवढी इमानदारीने मेहनत करा. बाकी देवावर सोडा. जे होईल ते चांगलंच होईल, यावर फक्त आपला विश्वास असला पाहिजे. आणि जीवनातील प्रत्येक परिस्थिती तात्पुरती असते, आणि जेव्हा तुमच्या जीवनात चांगले दिवस असतील तेव्हा तुम्ही त्यांचा पूर्ण आनंद घ्या, आणि जेव्हा दिवस चांगले नसतील तेव्हा लक्षात ठेवा की ते कायमचे राहणार नाही. विश्वास ठेवा, तुमचे चांगले दिवस मार्गावर आहेत, आणि ते लवकर देणार आहेत. कारण स्वामी त्यासाठी तुम्हाला आशीर्वाद देत आहेत, आणि स्वामी म्हणत आहेत, लवकरच बाळा तुझे चांगले दिवस चालू होणार आहेत. संकट कितीही मोठं असू दे, जर माझे नाम तुझ्या मुखी आहे तर मी अलगद त्या संकटातून तुला बाहेर काढेन, असा विश्वास स्वामी आपल्याला देत आहेत. आणि तो विश्वास नक्कीच स्वामी आपल्यावर नक्कीच बहाल करतील. म्हणून ज्या व्यक्तीला आई बापाच्या कष्टाची जाणीव असते ती व्यक्ती आयुष्यात कधीही अपयशी मात्र ठरत नाही. आणि स्वतःला एकटे कधीच समजू नका, कारण तुमच्यासोबत विश्वास आहे, तुमच्यासोबत तुमचे स्वप्न आहेत, तुमच्यासोबत एक कला आहे, तुमच्यासोबत एक पॉझिटिव्ह माइंडसेट आहे, आणि सर्वात महत्वाचं तुमच्यासोबत स्वामी आहेत. मग कशाला कोणी पाहिजे आता? चला पुढे आणि लागा कामाला. ज्यावेळी जाशील तू अशा काळोखात, त्यावेळी तुझी सावलीही सोडेल तुझीच वाट. पण तू घाबरू नकोस, त्यावेळी स्वामीचे पकडतील तुझा हात, आणि स्वामी नेऊन जातील तुला यशाच्या शिखरावर. म्हणून माझं पण चांगलं होईलच, कारण स्वामींना माहिती आहे की आपण कधी कोणाचं वाईट केलं नाही. म्हणून आपली कर्म आपण जशी केलेली असतात तशीच फळं आपल्याला नक्कीच भविष्यामध्ये मिळणार असतात. आणि मनात नसतानाही अनपेक्षितपणे काही मिळतं, तेव्हा ते एकतर आपल्या चांगल्या कर्माचं फळ असतं, किंवा कोणाच्या तरी आशीर्वादाचं बळ नक्कीच असतं. आणि आपण एकटे आहोत असा विचार करून कधी खचून जाऊ नका. उलट आपण एकटेच पुरेसे आहोत असा विचार करून मात्र तुम्ही ठाम राहायला हवं. आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा, कारण गेलेली वेळ परत येत नाही, आणि येणारी वेळ कशी असेल हे सांगताही मात्र येत नाही. म्हणून स्वामी म्हणतात, यकीन करो वो जब देगा बेहतरीन देगा, नहीं बेहतरीन देगा, आणि बेहतर से बेहतर तुमको देगा, ये ध्यान में रखो, असं स्वामी म्हणत आहेत. आणि हम गया नहीं अभी जिंदा है, हे स्वामींचं वाक्य खूप प्रचलित आहे. म्हणून स्वामी कुठेही गेलेले नाहीत, ते तुमच्या पाठीशी कायम असतात, आणि त्यांना सर्व काही माहिती असतं. म्हणून
निस्वार्थ मनाने त्यांच्यावर विश्वास तुम्हाला ठेवायचा असतो. संस्काराहून श्रेष्ठ कोणताही वारसा नसतो आणि प्रामाणिकपणापेक्षा मोठा कोणताही आरसा नसतो. आणि जीवनामध्ये तुम्ही संस्कार चांगले ठेवा आणि प्रामाणिकपणा ठेवा, नक्कीच चांगल्या मार्गाला स्वामी तुम्हाला घेऊन जातील. आणि मोठं व्हायला ओळख नाही तर माणसांची मनं तुम्हाला नक्कीच जिंकावी लागतील. आणि जगातील कुठल्याही तराजूत मोजता न येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे माणुसकी नक्कीच आहे. म्हणून कर्म तुझे चांगले, मग का उगाच करतो काळजी. भिवू नकोस, स्वामी माऊली खंबीर तुझ्या पाठीशी आहेत आणि ते तुला कधीच हरू सुद्धा देणार नाहीत. म्हणून सत्य फक्त अहंकार नसलेली व्यक्तीच स्वीकारू शकते, कारण अहंकार कधीच सत्य स्वीकारत नाही. अहंकारात बुडालेल्या व्यक्तीला ना स्वतःची चूक दिसते ना दुसऱ्याने सांगितलेले चांगले विचार दिसतात. त्याला फक्त अहंकारात दिसतो आणि गर्व त्याला होऊन जात असतो. म्हणून देता आलं तर एखाद्याला सुख देऊन पाहावं. दुःख तर सगळेच देतात आणि आपण सुख प्रत्येकालाच द्यावं. म्हणून प्रत्येकाचा आदर करणे हा आपल्या स्वभावातला एक सुंदर दागिनाच नव्हे तर एक प्रकारची गुंतवणूक सुद्धा आहे, आणि जे आपल्याला व्याजासकट नक्कीच परत मिळत असते. म्हणून आयुष्याच्या प्रवासात स्वामींची साथ खूप मोलाची असते. जिथे सर्व माघार घेतात तेव्हा फक्त आपले स्वामी आपल्यासाठी खंबीरपणे उभे राहतात. आणि स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं तो कधीच एकटा मात्र पडत नाही. म्हणून विहिरीचे पाणी सर्व पिकाला सारखेच असते, पण तरी पण कारलं कडू, ऊस गोड असतो तर चिंच ही आंबट होते. मग हा दोष पाण्याचा तर नाही ना, मग तर बीजाचा आहे. तसंच देव सुद्धा सर्वांसाठी सारखंच प्रेम देतात, पण दोष कर्माचा असतो. आपण जशी कर्म केली तसं आपल्याला फळ हे मिळत जाणार आहे आणि त्याप्रमाणे आपण नक्कीच जीवनामध्ये संकटांना सामोरे जाणार आहेत. म्हणून तुमची कर्म चांगले ठेवा, सर्व काही नक्कीच चांगलं सुद्धा होणार आहे. नको सोसू आता दुःखाचे घाव, स्वामींनी जाणले अंतरीचे भाव. तू नक्की जिंकणार आयुष्याचा डाव, स्वामीच तारतील ही भवसागराची नाव. आणि हीच नाव स्वामी तारणार सुद्धा आहेत. चालताना ठेस लागली तर नेहमी दगडाला दोष द्यायचा नसतो. कधी कधी आपणच आपला पाय चुकीच्या ठिकाणी ठेवत असतो आणि म्हणून आपल्याला ठेस लागत असते. म्हणून केलेले कष्ट आणि स्वामींची सेवा कधीच वाया जात नाही. संयम ठेव, त्याचं फळ वेळ आल्यावर मिळतेच आणि ते तुला मिळणारच आहे. म्हणून देव आणि मन दिसत नाही, म्हणूनच ते अनमोल आहे. आणि जी व्यक्ती आणि जी गोष्ट आपल्याला भेटत नाही ना, ती आपल्यासाठी नक्कीच अनमोल सुद्धा असते. आपल्या संघर्ष काळात संयम हाच एक रस्ता आहे. तू फक्त प्रयत्न कर, एक दिवस आपलाच असणार आहे आणि आपला होणार सुद्धा आहे. म्हणून संयम तुम्ही नक्कीच बाळगा. काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून आपल्याला नक्कीच जावे लागणार आहे आणि त्यासाठी स्वामी आपली परीक्षा नक्कीच बघत असतात. म्हणून आपल्या जीवनातील प्रत्येक संघर्ष हा आपल्याला अधिक बळकट बनवतो. स्वप्ने तेव्हा साकार होतात जेव्हा आपण त्यांच्यावर कठोर परिश्रम करतो. आयुष्यातील प्रत्येक अडचण ही आपल्या यशाच्या प्रवासातील एक पायरी आहे आणि आपल्याला आयुष्यातील प्रत्येक दिवस हा एक नवीन संधी आहे. आणि त्याचा फक्त आपण चांगल्या प्रकारे सदुपयोग करता आला तर आपण नक्कीच चांगल्या मार्गाला लागू आणि चांगल्या गोष्टी आपण नक्कीच आयुष्यामध्ये करून पाहू. म्हणून पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरचं ओझं नेहमीच जड असतं. ते हलकं करायचं म्हटलं म्हणजे झेलणारा देखील तितकाच आपलासा असावा लागतो. म्हणून आपल्या आराध्य देवता आणि शक्तींवर नेहमी निसंकोच भक्ती विश्वास ठेवा. योग्य वेळी देवता आणि शक्ती इतकं देते की मागायला काही उरतच नाही आणि तुमच्याकडे सर्व काही असतं. म्हणून वाटतात तितक्या सोप्या नसतात कर्तव्याच्या वाटा. कुणाच्या तरी सुखासाठी थांबावं लागतं. मनातलं दुःख मनातल्या कोपऱ्यात लपवावं लागतं. गैरसमज नको म्हणून जगाला हसून दाखवावे लागते. ओल्या पापण्यांच्या आड असलेलं पाणी आडोशाला जाऊन मात्र आपल्याला पुसावं लागतं. म्हणून कळीत मिटलेलं फूल आणि पोटात जपलेलं मूल उमलत जाताना पाहण्याचं भाग्य फक्त झाडाला आणि आईला मिळतं. कधी कधी आपल्या आईच्या डोळ्यात बघा, तो असा एक आरसा आहे की ज्यात तुम्ही कधीच मोठे दिसणार नाहीत आणि नक्कीच छोटेच दिसणार. म्हणून तुझ्या हसण्यानं जीवन, मी तुझ्या हसण्यानं आनंदी. मी देव करो माझं सगळं आयुष्य तुला लाभो आणि तुझ्या जगण्यात धन्य आहे मी. आणि अशीच आपली आई नक्कीच असते आणि तशीच आपले स्वामी माऊली सुद्धा आहेत. आपण सुंदर असो किंवा नसो, पण शब्द असले सुंदर असले पाहिजे. कारण लोक चेहरा विसरतात पण शब्द कधीच विसरत नाही. म्हणून स्वामी आमचे गुरु, इथूनच आमचं अस्तित्व खरंच सुरू होत असतं. आणि स्वामीच आपले गुरु कायमचे आपण ठेवले पाहिजे. म्हणून नशिबात नसेल तर ते सगळ्यांनाच मिळते, पण नशिबात नसते ते फक्त श्री स्वामी समर्थांच्या दरबारात मिळत असते. म्हणून स्वामींना भेटायचे कधी टाळू नका आणि स्वामींना नमस्कार दररोज नक्कीच करा. काही वेळा तुम्हाला स्वामींना भेटायला नक्कीच तुम्हाला टाइम मिळणार नाही तर मनातून फक्त स्वामींचं नाव घ्या. नक्कीच तुम्हाला स्वामी दर्शन देतील
आणि संकट येतील तेव्हा गुरुवचन विसरू नका. सुखाचे क्षण येतील तेव्हा सन्मार्गाला सोडू नकोस. आणि असं स्वामी आपल्याला सांगत आहेत. आणि म्हणून सर्वात श्रीमंत ते आहेत जे थोडेसे समाधानी आहेत, कारण समाधान ही निसर्गाची संपत्ती आहे. आणि समाधान प्रत्येकाला असायला हवं आणि प्रत्येकाकडे समाधान नक्कीच असायला हवं, कारण समाधानाने व्यक्ती अतिसंतुष्ट मात्र होत असतो. म्हणून जीवन दिले तू सांभाळणाराही तूच, आशा नाही विश्वास आहे, दुःख निवारणाराही तूच, निश्चिंत राहा मी पाठीशी आहे, खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होसी त्याविण तू स्वामी भक्त, कितीदा दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील हात, स्वामी देतील हात. कौतुक करणाऱ्यांना अनेक व्यक्तींपेक्षा प्रोत्साहित करणारी एक व्यक्ती सोबत असावी, आणि जी आयुष्यातील पूर्ण नकारात्मकतेला पुरून उरेल आणि आपल्याला नक्कीच चांगल्या मार्गाला लावेल. आणि ती व्यक्ती म्हणजे आपले स्वामी आहेत. म्हणून जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न तुमची पूर्ण होत नाहीत तेव्हा रस्ता बदला, सिद्धांत नाही. कारण झाडं नेहमी पानं बदलतात, मुळ्या नाही. तर भगवद्गीतामध्ये स्पष्ट लिहिलंय की निराश होऊ नको, कमजोर तुझी वेळ आहे, तू नाहीस. आणि म्हणून वेळ ही कमजोर असली तर आपण खचायचं नसतं, पुढे चालत राहायचं असतं. म्हणून फक्त संकटांना घाबरू नकोस, तुझ्यावर स्वतःवर विश्वास ठेव आणि आत्मविश्वास तुझ्याजवळ असणं खूप गरजेचं आहे. म्हणून किती गायले तुमचे भजन तरी भरत नाही माझे मन, झालो मी समाधानी त्या दिवशी जेव्हा झाले स्वामी तुमचे दर्शन, स्वामी तुमचे दर्शन. म्हणून स्वामींचे दर्शन घ्यायला कधीच नंतर विसरू नका. आपल्या देवावर निसंकोच विश्वास ठेवा, नक्कीच तुम्हाला चांगले दिवस येणारच आहेत. स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते स्वामींच्या चरणाशी आहे. कितीही मोठी समस्या असू दे, समर्थ तुमच्या नावातच समाधान आहे आणि ते समाधान आम्हाला नक्कीच परिपूर्ण करून टाकत असते. म्हणून संगत अशा लोकांशी ठेवा जे तुमच्या गैरहजेरीत पण तुमची बाजू नक्कीच मांडतील आणि तुमच्या साईडने उभे राहतील आणि तुमच्या मागे नक्कीच ते बिनसंकोच नक्कीच उभे राहतील. वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही. कर्माचे भोग हे भोगूनच संपतात. भक्ती केल्याने संकट येणारच नाही ना, असं कधी होतच नसतं. पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो. जसं की जिथे हात जाणार होता तिथे बोटावर निभावलं. पण हे करण्यासाठी स्वामी भक्तीत नक्कीच असावं लागतं आणि स्वामींची सेवा त्यासाठी आपल्याला मनापासून करावी लागते. चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी उशिराच मिळतात. संयम ठेव, तुझी वेळ पण लवकर येणार आहे आणि तुला सर्व काही मिळणार आहे. म्हणून स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत आपल्याला मोजावी लागते. आणि अडचणीत असताना स्वामीचे स्मरण होणे म्हणजे स्वार्थ, आणि संकटात असो किंवा नसो सदैव अविरत स्वामींचे ध्यान नामस्मरण करणे म्हणजे स्वामीवरची प्रेम भक्ती होय. आणि ती भक्ती आपण कधी विसरायची नाही. स्वामी म्हणतात उशिरा मिळेल पण सर्वोत्तम मिळेल. स्वामींची केलेली भक्ती व त्यात मुखातून घेतलेले नाव कधीच वाया जात नाही. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं कमेंटमध्ये नक्कीच टाईप करा आणि मनापासून टाईप करा, निस्वार्थ भक्तीने टाईप करा. नक्कीच तुम्हाला स्वामींची आठवण तरी माझ्या या वाक्याने येईल. मग तेवढंच पुण्य मलाही लाभेल आणि तुम्हालाही लाभेल. म्हणून आपण कुणाचे वाईट केले नाही तर आपले वाईट होऊ शकतच नाही. हा विश्वास स्वतःत रुजवून बघा. जीवनात हवा तो बदल नक्की जाणवेल आणि तो बदल तुमच्यात नक्कीच होईल. म्हणून तुला तुझ्या कर्माची फळे मिळव हे वाक्य आशीर्वाद म्हणून जर कानी पडलं ना आणि तुम्हाला कोणी बोललं ना तर आपल्याला ते चांगलं सकारात्मक वाटलं पाहिजे. अशी कर्म आपण केली पाहिजे. कारण जर आपल्याला कर्माची फळे मिळत असतील तर आपण चांगली केलेली फळे ही चांगलीच मिळतील आणि चांगली वाईट केलेले कर्म तर आपल्याला वाईटच फळे मिळतील. म्हणून तुम्हाला कशी कर्म करायची हे तुम्ही स्वतःच्या मनाने तुम्ही स्वतः ठरवायचं आहे. एखाद्याला आपली किंमत नाही कळाली म्हणून नाराज नाही व्हायचं, कारण भंगार व्यापाऱ्याला हिऱ्याची पारख मात्र कुठेच नसते. आणि कुठेतरी मनात कर्माची भीती आहे म्हणूनच गंगेवर इतकी गर्दी मात्र नक्कीच असते. आणि त्यामुळेच नक्कीच कर्माची भीती अजून तर लोकांमध्ये उरलेली आहेच. म्हणून नक्कीच देवाची भीती सुद्धा आहेच. म्हणून ध्येय साध्य करणे किती कठीण असो आणि जर आत्मविश्वास तुमचा नक्कीच ठाम असेल ना तर अशक्य असे जीवनामध्ये काहीच नसते. प्रत्येक ठिकाणी आपल्याला चांगल्याच गोष्टी मिळत असतात आणि चांगल्याच गोष्टी आपल्यासोबत होत असतात. म्हणून चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध कधी कमी होत नसतो. आणि अर्थात ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो. म्हणून सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या अडचणी मिटून जातात आणि त्या स्वामींच्या कृपेने नक्कीच संपतात सुद्धा. म्हणून स्वामींच्या दरबारात काहीच न बोलता जर तुमच्या डोळ्यातून नकळत असे निस्वार्थ पाणी येत असेल ना तर समजून जा स्वामींनी तुमच्या मनातील सर्व भाव समजून घेतले आहेत. आणि म्हणून स्वामींवरची निष्ठा आणि भक्ती नक्कीच तशीच ठेवा. स्वामी सांगतात
जर माझा एक भक्त शांत राहून सर्व काही सहन करत असेल तर लक्षात ठेवा की त्यांच्या शांततेचे आणि विश्वासाचे उत्तर मी स्वतः त्यांना नक्कीच देईन. आणि अडचणीत असताना स्वामींचे स्मरण होणे म्हणजे स्वार्थ आणि संकटात असो किंवा नसो सदैव अविरत स्वामींचे ध्यान नामस्मरण करणे म्हणजे स्वामींवरचं प्रेम आणि भक्ती नक्कीच आहे. म्हणून स्वामी समर्थ भरपूर काही मोठी शक्ती आहे आणि त्यावर विश्वास ठेवायचा म्हणजे सर्व काही तुम्हाला मिळणारच आहे. भूतकाळ कसा पण असू द्या, भविष्यकाळ आपलाच आहे. लढायचं आणि घडायचं एवढंच फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. विश्वास आणि आशीर्वाद डोळ्यांनी दिसत नाही, मात्र अशक्य गोष्टीलाही ते शक्य नक्कीच करत असतात. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा, स्वामी तुम्हाला आशीर्वाद देतील. आणि या दोन गोष्टी न दिसल्या तरी नक्कीच ते आशीर्वाद स्वामींचे तुम्हाला लागू पडतील. तू चांगले कर्म करत राहा, तुझे चांगले करायला आम्ही समर्थ आहोत असे स्वामी वचन देत आहेत. आणि ते वचन लक्षात ठेवा. कुणाच्या वाईट विचारानं तुमचं काही वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी नक्कीच उभा आहे. संयम ठेवला आणि प्रयत्न करीत राहिलात तर कितीही वाईट परिस्थिती असो मार्ग हा निघतोच आणि निघणारच आहे. म्हणून माणूस असतो प्रेम करण्यासाठी आणि पैसे असतात वापरण्यासाठी. पण झालंय सगळं उलट. माणसाचा वापर केला जातो आणि पैशांवर मात्र नक्कीच प्रेम केलं जातं. म्हणून मी निघालो सुखाच्या शोधात, वाटेत उभं असलेलं दुःख म्हणालं मला सोबत घेतल्याशिवाय तुला सुखाचा पत्ता मिळणार नाही. म्हणून सुख आहे तर दुःख सुद्धा आहे आणि ते असणारच आहे. त्याशिवाय सुखाला सुद्धा मजा नाही. म्हणून दुःख हे असायलाच पाहिजे. जेवढं जास्त दुःख येईल तेवढं मोठं सुखही येणार आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. गुरु आणि रस्ते दोघात एक साम्य आहे. स्वतः जिथे आहेत तिथेच मात्र राहतात आणि आपले गुरु आपल्याला सर्व काही सांगतात, परंतु दुसऱ्यांचा मात्र त्यांच्या ध्येयापर्यंत नक्कीच ते पोहोचवत असतात. आणि जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार आहे. यावर फक्त तुम्ही विश्वास ठेवायला शिकले पाहिजे. म्हणून काळजी करू नकोस, कारण ज्याने तुला या जगात पाठवलं आहे त्यालाच तुझी जास्त काळजी आहे आणि स्वामींनाच तुझी जास्त काळजी आहे. म्हणून तुला स्वतःची काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी स्वतः तुझी काळजी घेत आहेत. आणि माणसांच्या परिचयाची जरी सुरुवात चेहऱ्याने होत असली तरी त्यांची संपूर्ण ओळख वाणी, विचार, व्यवहार आणि कर्मानेच मात्र होत असते. आणि त्या देवाच्या दरबारात आपले कर्म चांगले असतात तर आपण नक्कीच स्टेजवर आपण जात असतो. दुःख कोणाला नाही आहे. श्रीरामालाही वनवास भोगावा लागला होता. सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावीच लागली होती ना. त्यांच्यापुढे तुम्ही आम्ही कोण आहोत बरं? आणि जर धुक्यामागे सुंदर निसर्ग असतो ना, तसंच दुःखामागेही सुख मात्र असतं. ते दिसायला थोडा उशीर लागत असतो, पण एवढंच पण उशिरा मिळालेलं फळ नेहमी गोड असतं. आणि हे लक्षात आपण नक्कीच घेतलं पाहिजे. देवांवर श्रद्धा, विश्वास आणि प्रेम असेल ना, देव तुम्हाला एकटं कधीच टाकणार नाही आणि सोडणारही नाही. म्हणून जगासमोर कितीही चांगलेपणाचा देखावा केला तरी कर्म हे कर्म असतात आणि ते आज ना उद्या भोगावेच लागतात आणि ते प्रत्येकालाच भोगावे लागणार आहेत आणि ते तुम्हालाही आणि आम्हालाही भोगावे लागणार. म्हणून चांगले कर्म आपण नक्कीच जीवनामध्ये करत राहिलं पाहिजे. जर महाराज माऊली प्रतीक्षा तुम्हाला करायला लावत असतील ना, तर नक्कीच तुमच्या अपेक्षेपेक्षा खूप मोठं सुख तुमच्या ओंजळीत टाकत असतात. आणि योग्य वेळ आली की कळतेच आपल्याला फक्त त्यांच्यावर अखंड विश्वास ठेवायला शिकले पाहिजे. आणि काही वेळा मन सांगतं की लोकांसोबत तसेच वागायचं जसे ते आपल्या सोबत वागतात, पण परत मन सांगतं की जर आपण त्यांच्यासारखं झालो तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला. म्हणून आपण तसे वागू नये. आपल्याला जशी देव बुद्धी देईल तसे आपण वागत जावे आणि तसे आपण सगळं काही गोष्टी करत जायला पाहिजे. कोणालाही आपलंसं करण्यासाठी कोणतीही जादू असावी लागत नाही. फक्त आपण जे बोलतो ते सत्य व प्रामाणिक असलं पाहिजे एवढीच अट असते. आणि आयुष्यात कधीतरी एकांतात बसून याचा विचार करा की आपण नसलो की सर्वात जास्त फरक हे कोणाला पडत असतो. बस त्या व्यक्तीसाठी नक्कीच तुम्ही जगायला सुरुवात केली पाहिजे आणि जगायला शिकलं सुद्धा पाहिजे. फक्त इतकंच प्रामाणिक राहा की जेव्हा कोणी म्हणेल तुला तुझ्या कर्माची फळं मिळतील ना, ते आपण नक्कीच चांगल्या अर्थाने घेतलं पाहिजे. आणि अगरबत्तीचा सुगंधही त्याच वेळी दरवडतो ज्यावेळी न दिसणारी हवा तिला साथ देत असते. म्हणून त्यानुसार तुम्हाला न दिसणारी व्यक्ती जर साथ देत असेल, जसे स्वामी माऊली आपल्याला साथ देतात, तर तुम्ही नक्कीच तुमचा वास प्रत्येक ठिकाणी दरवळू शकता आणि प्रत्येक ठिकाणी प्रगतीही करू शकता. म्हणून त्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट बोललं जातं, कारण तुम्ही उठून गेल्यानंतर त्या ठिकाणी पुढची चर्चा तुमच्याबद्दल होत असते आणि हे तुम्हाला माहिती नसते. आणि हे माहिती करून घेण्यासाठी तुम्हाला नक्कीच षड्यंत्र हे चांगल्या प्रकारे रचावं लागेल. भाकरी सुद्धा दोन्ही बाजूंनी भाजली तरच छान लागते. त्याप्रमाणे जीवनातही नाती दोन्ही बाजूंनी जर निभावली तरच ती चांगली असतात आणि प्रेमळ सुद्धा असतात. चांगले विचार आणि चांगली भावना हीच आयुष्याची खरी संपत्ती मात्र आहे.
आणि जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर मग तुम्ही नक्कीच यशस्वी लवकरात लवकर होणार आहात आणि स्वामी माऊलींनी तुमचे यशाचे दरवाजे उघडले आहेत असा त्याचा अर्थ नक्कीच होतो. सर्व दरवाजे बंद झाले तरी स्वामींच्या हृदयाचा दरवाजा मात्र कायम उघडा असतो. अपेक्षा स्वामींकडून ठेवा, इतर लोकांकडून नको. अडचणीत असाल तर स्वामी तारतील, एकटे असाल तर सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर दाखवतील, अश्रू थांबत नसतील तर पुसतील सुद्धा. फक्त स्वामींना आतरतेने साथ घाला. स्वामी सर्व काही तुमच्यासाठी करण्यासाठी तयार झालेले आहेत. एखाद्या अडचणीत देवाने तुमचे लगेच ऐकले की तुमची श्रद्धा वाढते, उशिरा ऐकले की तुमची सहनशक्ती वाढते, पण ऐकलेच नाही तर देवाला ठाऊक आहे ही अडचण तुमची तुम्हीच सोडवू शकता आणि तुम्हाला ती शक्ती स्वामी समर्थ देत असतात. म्हणून देवाची मूर्ती विकत घेताना रुपयाचा भाव करतात आणि तीच मूर्ती घरात आणली की देवाकडे कोटी रुपये मागतात. असं कसं देव सगळ्यांना देऊ शकतो? म्हणून खरंच अंधार असतो मनात आणि दिवा लावतात मंदिरात असं तुम्ही कधीच करू नका. देवाकडे काही मागायचे असेल तर नेहमी आईचे स्वप्न पूर्ण व्हावे हा आशीर्वाद मागा. तुम्हाला कधीच स्वतःसाठी काही मागायची मात्र गरज पडणार नाही. देवावर विश्वास असेल तर देव जे देईल त्यात समाधान माना, पण स्वतःवर विश्वास असेल तर देवाला सुद्धा तुम्हाला जे हवे ते देणे भागच मात्र पडेल. आणि प्रार्थना म्हणजे फक्त शब्दांचा उच्चार नव्हे, प्रार्थनेचा अर्थ ईश्वराचे चिंतन करणे आणि त्याला अनुभवणे असाही होत असतो. म्हणून जर तुम्ही देवाकडे काही मागितल्यावर मिळाले नाही तर त्यांच्यावर अजिबात रागवू नका, कारण देव तुम्हाला जे आवडेल ते देत नाही. त्याऐवजी ते तुमच्यासाठी जे चांगले असते ना ते निवडून देव आपल्याला देत असतो. आणि देव काहीतरी देईल म्हणून नक्कीच मंदिरात सुद्धा जाऊ नका. तर देवाने आपल्याला बरंच काही दिलंय ना, म्हणून देवाचे धन्यवाद करायला तरी मंदिरात नक्कीच जायला शिका. आणि जेव्हा गोष्टी सहनशक्तीच्या पलीकडे जायला लागतात तेव्हा त्यांना सोडून देणंच हे ठीक असतं. आणि म्हणून जास्त तुम्ही सहनशक्ती तुमची नसेल तर सहन करणं शक्य होत नसेल तर सहन करू नका. आणि आयुष्यात अशी एक वेळ येते तिथं आपल्याला काय हवं आहे यापेक्षा आपल्याला कुटुंबाची काय इच्छा आहे हे महत्वाचं जास्त असतं. आणि तेच महत्व आपण नक्कीच जाणून घेतलं पाहिजे. आणि अंत ही आरंभ आहे, वासना ही मोह आहे, समज ही ज्ञान आहे, अपेक्षा आहे दुःख आहे आणि एकांत ही सुख आहे. म्हणून तुमचा जो शेवट असतो तो आरंभ असतो. वासना हा तुमचा मोह आहे आणि तुमची जी समज आहे ना ते जो तुमचं ज्ञान आहे. आणि तुमची ज्या अपेक्षा तुम्ही ठेवतात तेच तुमचं शेवटी दुःख रूपांतर होऊन जातं. आणि तुमचा जो एकांत असतो, तुम्ही शांत बसलेले असता, ते जे तुमचं सुख असतं हे सर्वात शेवटचं आणि अगदी अंतिम वाक्य आहे आणि हे सर्वात खरं वाक्य आहे. म्हणून हिंमत ठेवा आणि पुढे जा. टोमणे तर देवाला सुद्धा सहन करावे लागतात. आपण तर आधी साधी माणसं आहोत, म्हणून तुम्हालाही टोमणे सहन करावे लागतील आणि त्यासाठी तुम्ही आधीच तयार राहिला पाहिजे. जिद्द सोडू नका. आयुष्याची सुरुवात कधीही आणि कुठूनही होऊ शकते. मग तुमचं वय कितीही असो आणि कसंही असो, तुमची सुरुवात नक्की चांगल्या प्रकारे होणार आणि चांगलीच होणार आहे. म्हणून एकटे चालून मोठे व्हा, कारण सोबतचे कधी धोका देतील हे सांगता येत नाही आणि हेही तितकंच खरं आहे. म्हणून जे आज मनात आहे उद्या तुमच्या नशिबात पण असेल. ही स्वामींची इच्छा आहे आणि हे स्वामी नक्कीच करतील. जगातील सर्वात महाग गोष्ट म्हणजे विश्वास, कारण तो विकत घेता येत नाही आणि विकताही येत नाही. म्हणून मोठमोठ्या अपेक्षांच्या मागे धावताना लहान लहान गोष्टीतला आनंद हळून बसत असतो. म्हणून आपण लहान लहान गोष्टीतला आनंद घ्यायला नक्की शिकले पाहिजे आणि तो आनंद घेतला की आपल्याला नक्कीच समाधान सुद्धा लाभू शकते. म्हणून ज्याची सुरुवात इमानदारी, स्वकष्ट आणि शून्यापासून होते त्यांना हारण्याची, घाबरण्याची ओळख निर्माण करण्याची गरज आणि भीती नसते. त्या सर्व गोष्टी आपोआप मिळतात. आणि आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्व नाही, तर ते आपल्याला का ओळखतात याला जास्त महत्व दिले जाते आणि तेच महत्व आपल्याला मिळत असते. म्हणून सकाळ म्हणजे फक्त सूर्योदय नसते, ती एक देवाची सुंदर कलाकृती असते. तो अंधारावर मिळवलेला विजय असतो आणि जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते. आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची आणि ध्येयाची मात्र ती सुरुवात नक्कीच असते. म्हणून मित्रांनो, खूप मोठे व्हा आणि अवघड जग जिंका, परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना कधीच मात्र जीवनात विसरू नका, कारण तसे केले तर तुम्हाला नक्कीच पस्तावा येईल. आणि स्वामी महाराज, माझ्या पायात इतके बळ द्या की धावता धावता मी तुमच्या दरबारी येऊ शकेन, अशी प्रार्थना स्वामींना करा. आणि मला अशी सद्बुद्धी द्या की मी रोज सकाळ संध्याकाळ मी गुडघे टेकून विनम्र भावाने मुजरा करू शकेल. आणि मी 50 वर्ष जगो की 100 वर्ष जगो, ओठांवर फक्त तुमचे नाव असेल व दानासाठी माझे हात कधी थकू नये. स्वामी महाराज, प्रेमळ दृष्टी द्या, सहकार्य करणारे हात द्या, सन्मार्गावर चालणारे पाय द्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचं काम पोहोचवण्याची ताकद मला द्या. आणि सदैव तुमचे स्मरण करणारे मन आणि चांगले मन मला नक्कीच द्या. आणि मित्रांनो,
हा संदेश आणि हा स्वामींचा सुविचार तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा, कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच दाबा. तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि भेटूया आपण नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. म्हणून मित्रांनो, स्वामींवर तुम्ही पूर्ण मनापासून विश्वास ठेवा आणि हा संपूर्ण संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा आणि तुमच्या आवडत्या मित्रासोबत हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि गोड संदेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, हर हर महादेव, जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.